शिखांचे 9वे गुरु हिंददी चादर श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामूहिक गायनाचा कार्यक्रम पार पडला। या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे 20,000 शैक्षणिक संस्था, 51 लाख विद्यार्थी आणि 1.5 लाख शिक्षक आणि कर्मचारी एकाच वेळी सहभागी झाले। विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता। या विशेष उपक्रमाची दखल बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेकडून घेतली जाणार आहे। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी खारघर येथे शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पूज्य श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या 350व्या शाहिदी समागमाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला खारघर येथे संपन्न होणार आहे। श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या जीवनकाळावरती श्री सरताज सिंग यांनी जे गीत लिहिलं आहे तर ते गीत एक भक्तिगीत आहे आणि इन्स्पिरेशनल गीत आहे। आज कोकण विभागामधल्या 20,039 शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये शाळा, महाविद्यालय सगळे आहेत, इथल्या 51 लाख विद्यार्थ्यांनी आणि 1.5 लाख शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी एकाच वेळेला आज 9 वाजता हे समूहगीत आज गायन केलेलं आहे। याच्यातून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश हा सर्व समाजापर्यंत पोचवायचा आहे। मला आज आनंद आहे की बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डचे जे इथे नायर म्हणून उपस्थित झालेत त्यांनी आज आता घोषित केलं आहे की हे वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे की एखाद्या भक्तिगीताला एकाच वेळेला इतक्या 52 लाख लोकांनी त्याचं समूह गायन करावं, हे वर्ल्ड रेकॉर्ड झालं आहे। आज हा संदेश खूप चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय एकात्मतेचा या गीताच्या माध्यमातून पोहोचलेला आहे। 28 फेब्रुवारीला आणि 1 मार्चला खारघरच्या ओळे मैदानामध्ये सकाळी 8 ते रात्री 11 असा हा कार्यक्रम 2 दिवस असणार आहे। या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वांना आम्ही निमंत्रित करत आहोत, आवाहन करत आहोत। याच्यासाठी कोकण विभाग, पुणे विभाग आणि नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातून येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी व्यवस्था केली जात आहे। त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी त्याची व्यवस्था पाहत आहेत। इथे आल्यानंतर सर्व भाविकांची राहण्याची देखील व्यवस्था आपण करत आहोत। त्यांना आल्यानंतर कुठली अडचण होऊ नये म्हणून जवळजवळ 37 ठिकाणी पार्किंगच्या जागा आपण शोधून ठेवलेल्या आहेत आणि एकंदरच या कार्यक्रमामध्ये लंगर असणार आहे, स्टॉल्स असणार आहेत, वेगवेगळे शक्ती प्रदर्शनाचे किंवा शस्त्र प्रदर्शनाचे स्टॉल्स असणार आहेत। त्यामुळे हा अतिशय सुंदर आणि हा राष्ट्रप्रेमाचा हा कार्यक्रम असल्यामुळे आपण सर्वांनी याला यावं।